रस्त्याचा वीज पुरवठा हातात झालाच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. दरंगग्रस्त एकजुटीचा विजय असो, दरंगग्रस्त एकजुटीचा विजय असो. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. चिकलठाण या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेल्या 8 तास विजेच्या संदर्भात आपण 1 महिन्यापूर्वी करमाळा तहसील येथे निवेदन दिलं होतं. काही या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधला? नाही साहेब, संपर्क साधला की आता ह्यांनी संपर्क असा साधला की आज उपोषणाला बसायचं म्हणलं की रात्री 8 वाजता फोन चालू केलं पाटबंधारे विभागाकडून की बाबा तुम्ही उपोषणाला बसलाय तर आम्ही परिपत्रक काढलंय, आता 8 तास लाईट सोडली. पण आम्हाला त्यांचा असा सवाल आहे की काल शनिवार असताना, काल शनिवार आहे, आज रविवार आहे, सुट्टी असताना तुम्ही पहाटे आम्हाला पत्र सोडलंय, पहाटे सकाळ सकाळ. म्हणजे 6 वाजता व्हॉट्सअपला त्यांनी मला असेल, इनुसबाईला असेल, टिंकूला, आमच्या सचिन गावडेला ह्यांना व्हॉट्सअपला पत्र सोडलंय. काय म्हणून सोडलंय ह्यांनी पत्र की बाबा आम्ही 8 तास लाईट केली आहे. पण ह्यांनी 8 तास लाईट केलेलं पत्र MSCB ला दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिलंय. पण ती पत्र जसं पत्रव्यवहार ह्यांना उजनी जलाशयाला आम्ही केलेला आहे पाटबंधारे विभागाला, तसं त्यांनी पत्रव्यवहार आम्हाला केला पाहिजे होता ना की बाबा तुम्ही उपोषण धरणार का, आम्ही 8 तास लाईट सोडतोय ना 8 तास त्याची अंमलबजावणी बी करायला सांगतोय. तशी काही अंमलबजावणी झाली नाही अजून खाली. पत्र म्हणजे MSCB ला गेलेलं नाही, फक्त तुम्हाला आलंय? हा. म्हणजे मग हे आश्वासन फक्त गाजर दाखवण्यात आले? नाही, सगळ्यात महत्वाचं काय की बाबा आज आम्ही 10 दिवस झालं ना उपोषणाचा अर्ज दिलाय. मग 10 दिवसानंतर पहिल्या दिवशी, चौथ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचं काहीतरी यायला पाहिजे होतं. बरं, तसा विचार केला तर शासन प्रशासन काय म्हणतं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने, आज आम्ही वीज बिल माफ केलंय, आज आम्ही कर्जमाफी केली. पण त्याचा विरोधाभास आमच्या उजनी काठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यावर एवढा मोठा अन्याय केलाय की धरण 50% झालं तरी बी ह्यांनी आमचा 5 तासाचा लाईट पुरवठा नियमित 8 तास केला नाही. सुरुवातीला तर ती थोडा उठाव केला म्हणून तर 5 तास केली, नाही तर अगोदर तर 2च तास लाईट केलेली होती आम्हाला. आणि सगळ्यात मोठा अन्याय आमच्यावर अशा पद्धतीने केलाय की बाबा नदीला पाणी सोडलंय, बोगद्याला पाणी सोडलं, एवं त्या 3 पाईपलाईन आहेत त्याला बी पाणी सोडलं, कॅनलला पाणी सोडलं. मग ह्यांचा भूमिका दहेगाव उपसिंचनला पाणी सोडलं. मग ह्यांची भूमिका अशी होती की अनलिनोमुळं पाणी कमी अख्या म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशातच दुष्काळाचं संकट येणार आहे, मग तुम्ही हे पाणी कसं काय खाली सोडलं. मग आमचं पाणी बंद केलं. म्हणजे अशी परिस्थिती झाली की विहीर म्हणजे एखाद्या आमच्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीतलं पाणी सुद्धा दुसऱ्याने पळवून न्यायचं आणि आम्ही आपलं नुसतं बघत बसायचं, अशी आमची अवस्था झाली. लय मोठा अन्याय केलाय. त्यांना 8 तास लाईट दिली सगळ्याला, कॅनलला, नदी पात्रातल्या किनाऱ्याच्या मोटरांना, इथं माडाला, सुरली, अकोल्यात सुद्धा 8 तास लाईट आहे. दहेगाव सिंचनच्या जे पाणी चाललंय त्याच्या मोटरांना 8 तास लाईट आहे. आणि आम्हाला आज तागायत बी एवढं 100 TMCच्या पुढे धरण जाऊन सुद्धा आम्हाला लाईट आज बी 5 तासाचं. खरं तर या संदर्भात माझे आमदार संजय शिंदे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी 8 तास वीज पुरवठा करा अशा प्रकारचे काहीतरी पत्रव्यवहार झाल्याचं समजत आहे. काय विषय नाही, त्यांनी आपली, कारण आम्ही संजय मामाला भेटलो नाही, फोन केला, आम्ही नारायणाबाला भेटलो, आम्ही गणेश चिवटीला भेटलो, आम्ही दिग्विजय बागलांना भेटलो, आम्ही शंभूराजांना फोन केला. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने, आम्ही काय असं कुठला राजकीय एकपात्रीपणा अजिबात कुठं केलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्याला फोन केले. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न केला असतात. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही आलं ही पुढचा विषय. पण आज सुद्धा आमची लाईट आमच्या शेतात कुठलीही मोटर कुणी बी सांगावं घ्यायला नाही, आज मोटर चालू झाली बाबा, आपली नाही चालू झाली. म्हणून आम्ही आज निर्णय घेतला. आमच्या सगळे वरिष्ठांनी ह्यांनी सांगितलं व्हायला तुम्ही बघू आजचे दिवस वाट, पण आज आपली तारीख असल्यामुळे आपल्याला बसणं साहजिक आहे ना, त्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलोय. अधिकाऱ्यांनी काही येण्यासंदर्भात ना अधिकाऱ्यांचा फोन येतात की आम्ही येतो, तुम्हाला तुमच्या नावाने पत्र काढतो, आज रविवार आहे. मी म्हणलं जिल्हा कलेक्टर साहेबांनी पत्र दिलंय आज आम्हाला पहाटे सुट्टी असताना, तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला पत्र द्यायला आमची. तर आज ती म्हणते आम्हाला पत्र देऊ, मग बघू ज्यावेळेस पत्र येईल त्यावेळेस आम्ही उठू उपोषणाला. पण आमचा मुद्दा फक्त उपोषणाचा नाही किंवा आम्ही काय असं म्हणजे कुठल्या राजकीय हेतूतनं उपोषणाला बसलो नाही. आमचा मुद्दा एकच आहे की बाबा तुम्ही आमच्या उजनी म्हणजे मूळ कुठं नाही
मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एवढा मोठा त्याग केलाय आणि त्या त्यागाची भरपाई तुम्ही उन्हाळ्याभर साधा विषय मूळ आराखड्यातच आम्हाला आमचं पाणी रिझर्व्ह आहे, मृत साठ्यात सुद्धा आमचं पाणी रिझर्व्ह आहे आणि ती रिझर्व्ह पाणी तुम्ही आम्हाला न उचलून देता. बरं आता एवढं मोठं पाणी शिल्लक होतं, आता वरून एवढा पाऊस झालाय पुणे जिल्ह्यात, तुफान पाऊस, आज बी पाऊस चालू आहे, मग ते पाणी आता कर्नाटकला वाहून जाणार आहे. मग त्यावेळेस आम्हाला तुम्ही पाणी दिलं असतं तर जे आमचं जे 2 तासामुळं ह्याच 1.5 महिन्याचे नुकसान झालंय, त्या नुकसानाला जबाबदार कोण? आता कोण जबाबदार आहे त्याला? नुकसान तर झालंय. ही सवाल आहे आमचा, तुम्हाला सांगतो पाटबंधारे बाबा, तुम्ही अशी जाणून बुजून आमच्यावर अन्याय किंवा दुजाभावपणा करायची कारण नव्हती तुमची. काय माहिती आता कोणासाठी? अहो ती कळायचं मार्ग नाही की बाबा, मला तर असं वाटतं की एखादं नाही का लिकरून नाही राहिल्यावर कसं ती उचलूनच कोणी घेत नाही, तसं आपले उजनी धरणग्रस्त शेतकरी उठाव करीत नाहीत किंवा म्हणतच नाही आम्ही आम्हाला अडचण आहे, आम्ही रडतोय म्हणून. म्हणजे धरणग्रस्तावरच अन्याय आहे खरा. आता प्रशासनाला काय म्हणायचंय की बाबा अल्निनोमुळं आपल्याला पाणी शिल्लक ठेवायचे, त्यांचं बी रास्ते, पण ती कधी आधी होतं. आता भरपूर धरण भरलंय, 50% झालं. नाही 50% ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी खाली पाणी सोडलं. मग तुमचा मूळ हेतू काय होता की पिण्याला पाणी ठेवायचं, अल्निनोमुळे पाऊस होणार नाही. पाऊस भरपूर झाला, पाणी आलं. आता मग त्यांना जसं पाणी खाली सोडलं तसंच आम्हाला बी लाईट सोडली असती तर म्हणलं असतं आम्ही की बाबा आमच्यावर अन्याय नाही. आणि खरा आम्हाला उपोषणाला बसायचा हाच हेतू की तिथं खाली पाणी सोडताय तुम्ही आणि आम्हाला तुम्ही लाईट सोडा नाही. आणि आज 108 TMC धरण होऊन सुद्धा आज अजून सुद्धा आम्हाला रीतसर असं 8 तास पाणी लाईट सोडतो म्हणून आम्हाला कुठलंही लेखी किंवा पत्र आलेलं नाही. खरं तर पाणी खाली सोडलं जाते, परंतु तुम्हाला वीज पुरवठा केला जात नाही, कारण की तुमच्याकडनं पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होईल म्हणून. मग अशी पाटबंधारे विभागाची किंवा उजनी प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते दुटप्पीपणा का करतात? नाही त्यांचा अभ्यास कसाही माहित नाही, पण आमच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो, बाष्पीभवनाने जेवढं पाणी कमी होतं ना त्याच्या निम्म सुद्धा पाणी उचल पाण्याने सगळी सांगा नगभर सुद्धा पाणी कमी होत नाही. आणि तसं आता त्यांचा अभ्यास कसाही माहित नाही, पण आमच्या सगळ्या धरणग्रस्ताचा किंवा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं असं मत आहे की त्यांनी नगभर सुद्धा पाणी कमी होत नाही. आणि मग तुम्ही खाली पाणी सोडताय ना, आम्हाला खाली पाणी सोडण्यामुळे दुमत नाही. त्यांना बी पाणी सोडा तुम्ही, पण त्यांच्या बरोबरच आम्हाला बी 8 तास लाईट द्या ना. आणि खरं तर हक्कदार आम्हीच आहे, पण ते हक्कदार तर बाजूलाच राहिलं, पण त्यांच्या बरोबर का होईना पण आम्हाला द्या ना. आपण या ठिकाणी चिकलठाण येथील टोपे बाबा या मंदिरामध्ये अमर उपोषणासाठी बसलेला आहात, परंतु जर पाहिलं तर मागील वेळेस सुद्धा आपण सांगितलं होतं की करमाळा तालुक्यामध्ये 8 तास वीज नाही, परंतु हे उजनी धरण लाभ क्षेत्रामध्ये जे दुसऱ्या तालुक्याचे जे शेतकरी येतात, गावं येतात, त्या ठिकाणी 8 तास वीज पुरवठा केला जातोय. मग आता पत्र आले तरी सुद्धा दखल आणखी सुद्धा मोठ्या म्हणजे कशा प्रकारचीच घेतली गेलेली नाही, काय सांग साहेब? आता काय झालंय माहितीये का, मांजर झाले रोड, उंदरांचा झालाय सुळसुळाट. अधिकारी काय बेहला तयार नाहीत. त्यांना वरच्या लेवलने आता जर डायरेक्ट स्पष्ट जर बोलायचं झालं तर ते म्हणतात आम्हाला पालकमंत्र्याचा आदेश आल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. आणि साधा फोन उचलायचा म्हणलं तर त्यांची तयारी नाही की बाबा फोन उचलून ह्यांच्यासोबत संपर्क साधून आम्ही 2 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी करतो किंवा आमच्याकडे अधिकृत काय आलंय असं कुठलं त्यांचं काय म्हणजे मानसिकताच नाही. म्हणजे निवळ आम्ही असं नाही का, असं आमचंच धरण, आमच्याच जमिनी गेल्या, आमचंच पाणी, तरी आम्हाला असं भीक मागितल्यागत काम झाले. एक भिकारी कसा असतो, आम्हाला पाणी द्या, आम्हाला लाईट द्या, अशी आमची परिस्थिती झाली. आणि आम्हाला तर वाटतंय आम्ही आता भारतात राहतोय का म्हणजे दुसरंच काहीतरी असं, म्हणजे इतका वागणूक आमच्या करमाळा तालुक्याला किंवा या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना मिळाली. दिवस बरे होते. हा. आणि मला परवा एक असंच वयस्कर माणूस भेटलं तर ते म्हणले की आयला ह्याच्यापेक्षा इंग्रज सरकार चांगलं होतं. इतकी वाईट अवस्था आमच्या या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची आज आता सध्या आहे. 100% आम्हाला आरोप करायचं नाहीत, सगळं त्यांच्या जागी ती बरोबर असतील कदाचित, पण त्यांच्या वादात आमच्या गरीब शेतकऱ्यांचा जीव जायला लागलेत, ही लय महत्वाचा विषय आहे. तुमची तीव्रता आता आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलोय की बाबा त्यांच्या ह्यांनी सांगण्याने काय वरच्या लेवलला जर काय झालं तर आम्हाला न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही सगळ्यांकडे संपर्क केलाय. पण जी का शेतकऱ्यांसाठी तळमळीने
त्यांनी करायला पाहिजे होतं ती केलं नाही. मग ती सत्तेतले असू द्या विरोधातले असू द्या आम्ही सगळ्यांच्या दारात जाऊन आलोय. पण ही गोष्ट असंच जर चालत राहिलं तर ह्यांना ह्या गोष्टीचा परिणाम 100% भोगावा लागेल. एक झाला आज सगळ्यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यात, मी म्हणतो आमदार खासदारकी झाली, पण पुढे पुन्हा लागणार आहेत ना, त्यावेळेस आम्हीच मतदार आहे आणि आम्ही तालुक्यातले. आम्ही एवढं तळमळीन का बोलतोय तर आम्हाला काहीच राहिलं नाही हो. आमचं जे काय मूळ क्षेत्र होतं का, जी बाग आहे जुनं, ते सगळं असं सहज पिरून गेलं तर उत्पन्न मिळायची ती रानं सगळी आमची पाण्यात गेल्यात. आणि आता आम्ही काय म्हणतोय, आम्हाला काहीच नको, फक्त व्यवस्थित लाईट द्या. आम्ही असं नाही म्हणत की कोणी जाऊन येऊन आमच्या रानात दारे दारावर, आम्ही आहे त्याला खंबीर आहे. पण कमीत कमी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी खांद्यावर घेऊन नाचतोय का नाचतोय तर तुमच्याकडनं आमचं काहीतरी बोल व्हावं, तसं काही दिसत नाही. प्रशासनाकडे तुम्ही पाहताय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलताय, त्यांच्याकडून कुठल्या अडचणी किंवा कुठली कारणं सांगितली जाते? अडचणी डायरेक्ट आता काय काय अधिकाऱ्यांनी तर आम्हाला स्पष्ट सांगितलं की पालकमंत्र्याचा आदेश आल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. पालकमंत्र्याला एवढं समजत नाही का की माढा तालुक्यात ह्याच्या उजनीचंच पाणी माढा तालुक्याला जातंय, पंढरपूरला खालच्या भीमाकाठला जातंय, सगळ्यांचं चालतंय ना आमचं चालत नाही. मग आम्ही कुठलंय? करमाळा तालुक्यातलं नाही का? माढा तालुका सोलापूर जिल्ह्यातलं नाही का? करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यात येत नाही का? माढा तालुका सोलापूर जिल्ह्यात येतोय आणि करमाळा येत नाही का? आमच्यावरच अन्याय कशामुळं? काय कारण आहे? आणि आम्ही ही खपवून घेणार नाही. पुढे जाऊन ह्याचं आंदोलन उग्र होणार आहे आणि वेळ पडली तर आम्ही ह्या मेन मोठ्या मोठ्या पोटऱ्यांना तालुक्यात सुद्धा फिरून देणार नाही. कारण ह्याला असं म्हणण्यामागचं कारण आहे, आमच्या आज मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम झाला या गोष्टीचा. आमचं आज 2 महिने झालं पाणी येऊन सुद्धा आमच्या रानात नीट पाणी नाही, पिकं जळून गेली आणि झालेल्या नुकसानाला कोण जबाबदार आहे? तुम्ही आता काय बी करता, पाणी द्याचा दारान भरलं 50% वर दारान आलं तरी आम्हाला पाणी नाही, पाणी द्याचा पण देऊन काय उपयोग? आता झालेलं नुकसान त्याची जबाबदारी कोण घेते? आता शिवाजी सरडे यांनी सांगितलं की खर तर आधी एक म्हणजे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा केला जात होता, परत हळूहळू तो खंडित कमी प्रमाणात झाला. 8 तासावर आला, 8 तासावरून परत 5 तासावर, परत आता परत 2 तासावर आला, परत आता आंदोलनाची भूमिका घेतल्यावर 5 तासावर आला. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक सवय पाडली जाते का की बाबा 2 तास? 100% आम्हाला, आम्ही जे आता इथं बसलोय ना, ही सगळी माझ्यापेक्षा वडीलधारी लोक आहेत. ह्यांना माझ्यापेक्षा चांगलं माहिती धरण झाल्यापासून ही ह्या सगळ्या प्रक्रियेत पहिल्यापासून आहे. अगोदर 10च्या 8, 8च्या असं कमी करत करत सवय लावून आता म्हणजे आमच्या आता सगळ्यांनाच कळतंय की साहेब की बाबा अन्याय तर होतोच आहे. अन्याय होत नसतं तर आम्हाला कोणाला वाटतंय की असं बाबा कामधंदा सोडून असं उपोषण करावं? शेतकरी आम्हाला काय असं कोणाला वेटीच नाही धरायचं, पण हिथनं पुढे पण ह्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजेत. आम्हाला वेळेत आणि नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी हव्यात, बाकी काही नाही. त्याचं ऑन रेकॉर्ड तयार होणार. त्याचं ऑन रेकॉर्ड काय तयार होणार की गेल्या वर्षी तुमचं 2 तासात भागलंय किंवा 4 तासात भागलंय ह्या वर्षीच, मग पुढल्या वर्षी काय म्हणणार ते ह्या दिवसात की तुमचं गेल्या वेळेस भागलंय 4 तासात 2 तासात, मग तुम्ही भागवले ह्यात, मग तुमचं भागतंय, मग ती पुढल्या वर्षी डायरेक्ट लाईट आमची कपात करून टाकणार. त्याला आमच्यापाशी प्रूफ काय राहणार नाही. परत आज जे उपोषण आम्ही त्याच्यामुळेच करतोय. आज धरण भरल्यावर काय तुम्ही आम्हाला किती बी पाणी द्यायचं, त्याचा काय उपयोग आहे? आज साहेब पाणी उन्हाळ्यात जास्त लागतं ना, ज्यावेळेस तुम्ही तरी पाणी जास्त पिताय का? नाही, कधी उन्हाळ्यात पाणी माणसाला किंवा धानाला पाणी जास्त कधी लागतं? उन्हाळ्यात लागतं. आणि तुम्ही लाईट कवा जास्त देणार? तुम्ही पावसाळ्यात देणार, उन्हाळ्यात काय करायचं त्याचं? बरं तुम्ही दुसऱ्याला एक आणि आम्हाला एक, ही दुजाभाव होतोय म्हणून तर आमची ही तुम्हाला सांगतो, आम्हाला उपोषणाला बसायचं कारण ही आमचं. आणि माझं असं मत आहे की नुसते आम्ही 8 जणांनी बसून सुद्धा उपयोग आहे नाही, की तालुक्यातल्या प्रत्येक गावाने ही जी तरुण पिढी तुम्ही लक्षात घ्या की बाबा त्या जंतर मंतरला ह्या तरुण पिढीनेच दाखवून दिलं किंवा आपल्या एकीचे काय म्हणजे एकी केल्यावर किंवा एकत्र आल्यावर काय होतं ती, तर ते ही धरणग्रस्ताच्या पोराने सुद्धा दावून द्यावं. तुम्हाला सांग हे असं माझं सगळ्या धरणग्रस्ताला, आपल्याला सगळ्या उजनीकाठच्या सगळ्या शेतकऱ्याला आव्हान आहे आमचं सगळ्यांचं. करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर करमाळा तालुक्याचं नेतृत्व नेहमीच या उजनी भागातील, ह्या लाभ क्षेत्रातील, जसं चिकलठाणा असेल, पुगाव असेल, ह्या इथल्या भागातील नेत्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नेते मंडळी म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत, तरी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतंय, भांडावं लागतंय आणि भांडूनच हक्क मिळवावा लागतोय. मग ही नेते मंडळी कुठं उदासीन दिसते? कशी परिस्थिती की आता आपण जर बघितलं, सध्या आता 12 वाजलेत, 85% धरण भरलेलं आहे. आणि 85% धरण भरलं असताना सुद्धा
आम्हाला 8 तास लाईट मिळत नाही सगळ्या बॅकवॉटरच्या उचल पाण्यासाठी. ही तुम्ही जी म्हणताय ती उदासीनता आहे इथल्या भागातल्या सगळ्या नेते मंडळीची. परंतु आज जर सरकारचं धोरण बघितलं तर 2015 साली जवळजवळ वजा 70% पाणी गेलं. तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर असताना त्यावेळेस सुद्धा 5 तास लाईट आम्हाला होती. म्हणजे 1 मे नंतर त्यांनी 5 तास लाईट केली, परंतु 1 मेच्या अगोदर 8 तास लाईट होती. परंतु ह्या वर्षी जर परिस्थिती बघितली तर आम्हाला साधारणतः 1 मार्च पासूनच 6 तास लाईट केली. त्यानंतर 1 मे मध्ये 1 मे नंतर साधारणतः 4 तास, त्याच्यानंतर 2 तास काय, आणि जवळजवळ जून महिन्यात म्हणजे मे जून महिन्यात तर 2 तासच लाईट मिळाली. जर वास्तविक पाहता आपण जर बघितलं, जवळजवळ उजनी धरणावर बऱ्याच स्कीम अवलंबून आहेत. समजा उदाहरणार्थ सिनामाडा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, तुमचा सिनामाडा बोगदा असेल, त्याचबरोबर खालचा कॅनॉल असेल, मेन कॅनॉल सगळ्याची कॅपॅसिटी बघितली तर साधारणतः मेन कॅनॉल मधनं 3000 क्युसेकने पाणी जातं. दहेगाव उपसा सिंचन मधनं साधारणतः 140 क्युसेकच्या आसपास जातं. सिनामाडा मधून 280-300च्या आसपास जातं. बोगद्यातून 900 क्युसेक पाणी जातं. ह्या जर सगळ्या उपसा सिंचन बघितल्या आणि ह्या उपसा सिंचन ज्या वेळेस बंद असतील टोटली 1 लिटरही पाणी खाली जात नसेल, त्यावेळेस जर आमच्या इथल्या उचल पाण्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली, साधारणतः 1 महिन्याचं कॅल्क्युलेशन काढून बघितलं किंवा 15 दिवसाचं कॅल्क्युलेशन काढून बघितलं तर निश्चितच उचल पाण्यामुळं बॅकवॉटरचं पाणी खाली जातंय किंवा कमी होतंय किंवा उजनी धरणातलं पाणी कमी होतंय असं मला निश्चित वाटत नाही. कारण आम्ही बघतोय, कारण रोज नदीला बरीच शेतकरी कंपनी असते, लक्षात येतं बाबा पाणी चढताना लक्षात येतं, उतरताना लक्षात येतं. पण वास्तविक पाहता जे आमचं जे पाणी रिझर्व आहे 12 TMC का 13 TMC पाणी जी रिझर्व आहे उजनी धरणग्रस्तासाठी, तेवढं सुद्धा पाणी आम्हाला लागत नाही वर्षभरात असं मला या ठिकाणी सांगायचंय. परंतु शासन नीट अभ्यास न करता जेणेकरून उजनी उचल पाण्यालाच पाणी ज्यादा लागते ह्या हिशोबातून दरवर्षी आमच्यावर हा अशा पद्धतीने अन्याय केलाच जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उजनीच्या 50 वर्षाच्या इतिहासात फक्त 5 वेळा धरण भरलं नाही, परंतु 45 वर्ष म्हणजे 45 वेळा धरण भरलंय, परंतु पाण्याचं योग्य नियोजन होत नसल्यामुळं उन्हाळ्यात ही ताणाताण होती आणि प्रॉपर सरकार निर्णय व्यवस्थित घेत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. इथले स्थानिक, आता जसं मी मगाही म्हटलं की करमाळ तालुक्यानं म्हणा किंवा इथं आपल्या भागामध्ये राजकीय नेते मोठ्या प्रमाणात आहेत. मग ह्या सर्व परिस्थितीवर दबाव तंत्र टाकायला कुठेतरी नेते मंडळी कुठेतरी कमी पडतात किंवा ते सगळे- तेवढे दोष आहेत. सगळे नेते मंडळी दबाव टाकायचा प्रयत्न करतात, परंतु हा काय नुसतं चिकलठाण किंवा कुगाव भागातला प्रश्न नाही. हा टोटली जी 29 गावं आपल्या तालुक्यातली विस्थापित झालेत, नुसते 29 गावाचं क्षेत्र या ठिकाणी उचल पाण्यावर भिजतं अशातला विषय नाही, परंतु 29 गावाच्या जमिनी किंवा 29 गावं ही पाण्यात गेलेत. परंतु या उजनी धरणाचा लाभ अशी जवळची गावं जी असतील, उदाहरणार्थ केडगाव हे पुनर्वसन झालेलं विस्थापित झालेलं गाव नाही, पोपळज असेल, शेटपळ असेल, अशी पण जवळजवळ 30-40 गावं या उचल पाण्याचा फायदा निश्चित घेतात. काय म्हणजे टोटली हा नुसता बॅकवॉटरचाच विषय नाही, बॅकवॉटरवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांचा विषय. जेवढी गावं पाण्यात गेली त्याच्या जवळजवळ त्याच्यापेक्षा ज्यादा गावं या पाण्याचा उचल पाणी म्हणून वापर करून घेतात. या ठिकाणी सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून या पाण्यासाठी झगडत आलेले आहेत, परंतु शेवट निर्णय हा सरकारच्या हातात राहतोय, त्यामुळं ह्या गोष्टी फळाला या ठिकाणी येतात. पण इतर तालुक्यांना वेगळा नाही, इथं तुम्हालाच वेगळा आहे. ती मला काय समजणच, माडा तालुक्याला वेगळा नाही, इंदापूर तालुक्याला. बरं, ही परिस्थिती काय ह्या वर्षीची नाही, दरवर्षी जाता. ज्यावेळेस इकडे 6 तास लाईट होईल किंवा 5 तास लाईट होईल त्यावेळेस इंदापूरला 8 तास लाईट चालू असते. तिकडं इतर म्हणजे दौंडला, नगरला असेल किंवा माडा तालुक्यात असेल त्या ठिकाणी 8 तास लाईट असते, आणि आमच्या या ठिकाणी 5 तास लाईट असते किंवा 4 तास लाईट होती, 2 तास लाईट होती. म्हणजे निश्चितच या ठिकाणची राजकीय मंडळी ही कमी पडतेच, त्याच्याबद्दल दुमत नाही. आता शेतकरी म्हणून शेतकरी एकीकडं आपल्या मागण्या मांडत आहेत, पाठपुरावा करत आहेत, परंतु नेते मंडळी म्हणून वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करायची वेळ आलेली आहे किंवा ते शेतकरी देखील संतप्त आहेत, त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधीला सोबत घेऊन काही वेगळा प्रयत्न करायचा नाही? एक लक्षात घ्या,
मी जरी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलो तरी ज्यांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांना सगळ्यांना बॅकवॉटरची परिस्थिती माहिती आहे. आम्हीच सांगावं असं काय नियम नाही, त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे. आपण मतं काय नुसती ड्राय भागातनच घेतोय अशातला विषय नाही. आम्ही बॅकवॉटरची बी चांगली तन मन धनाने ज्या त्या परीने ज्या त्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने आम्हीच अडचण सांगितल्यानंतर ती लक्षात येईल असं नाही, कारण तुमच्या सोशल मीडियाद्वारे सगळ्याद्वारे ह्या गोष्टी लक्षात येतात, जेणेकरून आम्हाला लोकप्रतिनिधींना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सांगायची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. अशा हिशोबाने त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांच्या रेट्याशिवाय ह्या गोष्टी काही होणार नाहीत. म्हणूनच त्यांचा रेटा बसत नाही म्हणून ही सामान्य शेतकरी वर्ग या ठिकाणी उपोषणाचा हत्यार या ठिकाणी त्यांनी उपसलेला आहे. साहेब, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला या उजनी धरणग्रस्त भागातील जे शेतकरी आहेत, तरुण वर्ग आहे, यांना एकच शासनाला विनंती करायची की आमचे जे तालुक्यातले किंवा जे काही 29 गावं पुनर्वसित झालेत त्या गावांना तुम्ही प्रॉपर किती सुविधा दिल्यात? 19 म्हणजे 35 वर्षापूर्वी जी लाईन आमच्या भागात आली विद्युत पुरवठ्यासाठी, त्या विद्युत पुरवठ्याला वापरले गेलेले खांब असतील, तारा असतील, ह्या अजीर्ण झाले. ते कुठं कुठं तुटतात, काय ऍक्सिडेंट होतात, ते अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम लोकांना आलेले. त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. बरं, लाईट 8 तास कंटिन्यू ठेवण्यासाठी आज 24 तास पूर्वी लाईट होती, त्यानंतर 16 तास 8 तासावर आणली. ह्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण उजनी धरणग्रस्त भागातल्या शेतकऱ्याच्या अतिशय सुंदर सुपीक जमिनी ह्या धरणासाठी लोकांनी दान केलेले आहेत. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आमच्या जमिनी पाण्यात गेल्या त्यावेळेला आमच्या भागातल्या लोकांची अवस्था इतकी दयनीय होती की त्यांना असं इथून 20-20 किलोमीटर वरती जाऊन लोकांच्या चाऱ्या गटाड खांदावं लागत होती आणि त्यावेळेला त्यांची उपजीविका कुठंतरी घडायची. त्याचा सरकारने काय विचार केलाय आतापर्यंत? आणि त्यानंतर कुठंतरी तुम्हाला सांगतो, लोक थोडी हुशार झाली, थोडी पुढे शिकली, त्यांचा आदर्श काही लोकांनी घेऊन इंजिनवरती आम्ही या ठिकाणी पाईपलाईन करून शेंगासारखी पिकं, ज्वारीसारखी, बाजरीची, तुरी अशी उत्पन्न काढली. त्याच्यातून आम्ही कुठंतरी स्थिर व्हायला लागलो. तोपर्यंत पुन्हा तुम्ही लाईटीचा घात घातला. तुम्ही जे आता आपण पाहता की या उजनी धरणावरती कॅनल चालू केलेत, अनेक ठिकाणी पाणी जाते, पाणी जाण्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या ठिकाणी शासनाने पदर पैशाने तिथं त्यांच्या दारात पाणी नेलं. आज आम्हाला कुठल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिली गेली? भूविकास बँकेचं कर्ज त्या ठिकाणी आम्हाला वाटलं गेलं शेतकऱ्यांना. त्यावेळेला ज्यावेळेला भूविकास बँकेचं कर्जाचं वाटप झालं त्यावेळेला पैसे हप्ते भरले गेले नाहीत, तर लोकांच्या भांड्याचा निलाव या शासनाने केलेला आहे त्या बँकेने. इतकी दुर्दैवी अवस्था आमची या भागातल्या शेतकऱ्यांची झाली. तुम्हाला उत्पन्नाचं तर माहिती, कारखाना पेमेंट वेळेवर देत नाही. युद्ध चालू झालं की केळीची अवस्था काय होते, त्याला भाव मिळत नाही. आणि आम्हाला ज्या वेळेला पुनर्वसन आमचं झालं, उजनी धरणग्रस्ताचे दाखले आम्हाला दिले गेले, किती टक्के मुलं आमची लागली हो सर्व्हिसला? किती टक्के लोकांना त्याचा फायदा झाला? याचा शासनाने कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. लोकांना खाली पाणी नकोय. जो कॅनल मोठा सुटला जातोय तो 90 दिवस तुम्ही कंटिन्यू सोडताय. लोकांची पिकं त्या ठिकाणी नुकसान होते, पाण्याची गरज नाही म्हणतात, ती कॅनल बंद करा म्हणतात, तरी तुम्ही त्यावेळेला ते पाण्याचा उपयोग करताय आणि पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाली सोडता. आणि पाणी कमी झालं की तुम्ही म्हणताय की आता तुम्हाला लाईट देता येत नाही. हा अन्याय. हा कुठंतरी ज्या वेळेला तुकाराम मुंडे साहेब या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यावेळेला मायनस धरण, त्यावेळेला त्यांनी कशी लाईट त्या ठिकाणी ठेवली? त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की उजनी धरणातून नदीला पाणी सोडता येत नाही, तो नियमच नाही, तो कायदाच नाही. मग तो परत त्यांची बदली समजा या भागातून झाली की नवीन प्रशासन त्या ठिकाणी आलं की त्यावेळेला कायदा चेंज केला जातो का? नियमात काय बदल होतो त्यावेळेला? मग अशा अधिकाऱ्यांचा वापर का होत नाही किंवा ते सातत्य त्याच्यामध्ये का ठेवलं जात नाही? आमची एकच या ठिकाणी मागणी, आम्हाला कुठल्या राजकीय किंवा कशावर काही भाष्य करायचं नाही. आमच्या भागातल्या शेतकऱ्यावरती जो अन्याय होतोय प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये, तो अन्याय होऊ नये आणि आम्हाला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी लाईट 8 तास मिळावी, एवढीच आमची या ठिकाणी आम्ही जे उपोषणाला किंवा या ठिकाणी बसलो, एवढीच आमची आग्रहाची विनंती. आणि आम्ही जे पुनर्वसन गावं आमची झालेली त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे त्या
पूर्ण झाल्या नाहीत अजून, त्या पूर्ण कराव्यात. बऱ्याचशा सुविधापासून आम्ही वंचित आहे. रस्त्यासाठी आम्हाला एवढं मोठं आंदोलन ह्याच ठिकाणी करावं लागतंय का? हे चांगल्या पद्धतीचा रस्ता होत नाही, अंतर्गत रस्ते का गावातले होत नाही, डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण का होत नाही, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि उजनीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच तुमच्या चॅनलच्या वतीनं सरकारला विनंती करतो.